लाव, बाकी काय बरोबर होईल नाही. त्यासोबत लेक्चर पण लाव. हो का? म्हणजे अकॅडमी लावावी लागेल का? त्याला मोबाईल देऊ नका, लवकर उठवा सकाळी. हां. ओके, 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 ओके. फालतू विचार येणार नाहीत मनात आणि हो हो, ठीक आहे सचिन दादा, नक्कीच नक्कीच नक्कीच. थँक्यू थँक्यू. खरं सल्यूट आहे सचिन दादा तुम्हाला. हो माऊ, जी अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करून घेतात ती घरी नाही होत. ओके, बघू आता. त्याला ते ते सांगितलंय मी त्याला. नेमकं आता त्याचं पण काय आहे, कॉलेज पण चालू आहे ना, मग ते त्याला हे नको, असं बर्डन नको म्हणून मी शांत आहे. पण मला असं वाटतंय की त्याला काहीतरी वेगळं असं करायचं आहे. हो, त्याच्या मनातून तर आहे, तर काहीतरी वेगळं करायचं असं त्याच्या मनातून तर आहे. मग मला खरं तर त्या पोस्टमध्ये टाकायचं होतं. पण मला ते हेच सापडत नव्हतं. म्हणजे स्टार्टिंग आपण जिथून करतो तेच माहिती नाही आपल्याला काय. तुम्ही पण, अच्छा, तुम्ही पण घरूनच तयारी केली का? ओके ओके ओके. नाही, तसा तो मोबाईल घेतच नाही हातात. त्याचा मोबाईल फक्त व्हिडिओ वगैरे काढायचे असतील किंवा काय मला लाईव्ह वगैरे चालू करून द्यायचं असेल तर, नाही तर नसतंच त्याचा मोबाईल. पंढरीच्या जवळ आहे. पंढरीच्या जवळ आहे. तुम्ही धनाजी दादा तिथले का तुम्ही? हां, प्रॅक्टिससाठी ग्राउंडवर जात असेल तर ठीक आहे. हो ना, वाईट दिवस बघितलेत खूप. तेच कसं असतं माहिती आहे का, एकदा काय, ज्यांना वाईट दिवसाची कल्पना असते ना दादा, ते कधीच वायाला जात नाही. ते काहीतरी मोठं करतात. खरंच. आता तुमचंच घ्या ना बघून. तुम्ही मला म्हणताय, पण खरंच तुम्ही किती म्हणजे, आता तसं बघितलं तर पूर्ण देशासाठी तुम्ही लढताय. आम्हाला सगळ्यांना सेफ तुम्ही ठेवताय, म्हणून तर आम्ही आज इथे आहोत. खरं तर पोलिसांपेक्षा पण आर्मीमॅनची मेहनत जी असते ती खूप असते. मेहनतीपेक्षा त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी असते. कारण त्यांना अख्खा देश सांभाळायचा असतो. देशातील नागरिक सांभाळायचे असतात. वाईट दिवस तर सगळेच बघतात, पण काहींना त्याचं पण हे नसतं गांभीर्य. आठवण केली ना रडू येतं. मम्मी पप्पा नाही बघू शकले चांगले दिवस. मम्मी पप्पा नाहीत म्हणजे, नाही नाही, ते मी समजू शकते, खरंच समजू शकते. कारण की जे भोगतं ना त्यांना ते कळतं. जे फक्त आपल्या वडिलांच्या आईच्या पैशावर माज करतात त्यांना ह्या गोष्टी नाही कळत. आपण बोलू, नक्की बोलू, नक्की बोलू दादा, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा, बोलता बोलता 1 तास पूर्ण झालाय. तर चला, आता आपण उद्या 2:30 वाजता पुन्हा भेटू. कारण की आता मला पण बरेच कामं आहेत पुढची. बाकीचं सगळं आवरलंय आणि अजून व्हिडिओज वगैरे बनवायचे आहेत. परत संध्याकाळची तयारी वगैरे असते. व्हिडिओज बनवायला तर 2-3 तास आरामात जातात. कधी-कधी तर 4-5 तास लागतात शॉर्ट व्हिडिओसाठी. आणि मग व्लॉग पण बनवायचा आहे. 5:30 वाजता आपल्याला व्लॉग टाकायचा असतो. त्यामुळे हो, हो बेटा, काळजी घेते. तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या आणि वेळेवर खात-पीत राहा. कारण की त्यानेच आपली तब्येत एकदम मस्त राहते. आणि माझ्या सगळ्या भावांना खरंच मनःपूर्वक आभार, की ते रोज लाईव्हला जॉईन होतात आणि खूप छान, छान, छान माझ्याबरोबर गप्पा मारतात. खरंच मनःपूर्वक आभार. थँक यू स्नेहल, थँक्स अ लॉट. त्यामुळे आता खरंच सर्वांचे मनःपूर्वक आभार. उद्या पुन्हा भेटू 2:30 वाजता. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय. टेक केअर आणि सगळ्यांनी